आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे लाप गाव, लाप खुर्द, आणि या लाप खुर्द या गावातील हे जामदार परिवार, आणि या जामदार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी लक्ष्मीबाई दत्तात्रेय जामदार आईसाहेबांना रविवार दिनांक 31/5/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात कुंडलिक दादा असतील, मंदाताई असतील, कुंदाताई असतील, जनाताई असतील, त्याचप्रमाणे रंजनाताई असतील, संपूर्ण हा जामदार परिवार, अपतेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ. आईसाहेबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. मुलांचं संगोपन केलं, मुलांना आधार दिला, त्यांना मार्गदर्शन केलं. आणि या ठिकाणी कार्य करत असताना, आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना वयाच्या 85व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. आईसाहेबांचं वृद्धापकाळाने निधन झालं. गेली 30 ते 32 वर्षांपूर्वी या जामदार परिवाराचं, या मुलांचं पितृक्षेत्र हरपलं, बाबा निघून गेली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं वडिलांची ही माया, वडिलांचं प्रेम, आईची माया आणि आईचं प्रेम देण्याचं काम आईसाहेबांनी केलं. मार्गदर्शन करण्याचं काम केलं, ते संस्कार निर्माण करण्याचं काम केलं, मुलांना चांगल्या प्रकारे खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम आईसाहेबांनी केलं. जन्म झालेला आहे, जन्माच्या बरोबरच आपल्या बरोबर मृत्यू आहे, जन्मापासूनच. बरं का, जन्म म्हणजे सगळ्याला सुरुवात आहे. बरं का, जन्म म्हणजे सगळ्याला सुरुवात. एकदा जन्म झाला की मग ज्या कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे, ज्या समाजामध्ये जन्म झालेला आहे, ज्या घरामध्ये जन्म झालेला आहे, ज्या माणसांमध्ये जन्म झालेला आहे, त्या ठिकाणी आपल्या वाट्याला आलेली कर्म, ही कर्म माणसाला करावीच लागतात. कर्मामध्ये टाळाटाळ करून चालत नाहीत. बरं का, खर तर आपल्या धर्माप्रमाणे सर्वश्रेष्ठ मानला जाणारा ग्रंथ म्हणजेच गीता ग्रंथ, आणि तो ग्रंथ सुद्धा आम्हाला सांगतोय, शिकवतोय, मार्गदर्शन करतोय. त्या ठिकाणी भगवंत मार्गदर्शन करत असताना म्हणतात, कर्म हीच पूजा आहे, कर्म हेच देव आहे, आणि कर्म हीच भक्ती आहे, कर्म हाच परमार्थ आहे. बरं का, जन्म झाल्यापासून ती कर्म आम्हाला करावी लागतात. आमच्या वाट्याला आलेलं कार्य जे काय असेल ते करावं लागतंय. बरं का माऊली, फक्त ते कशा प्रकारे कार्य करावं, कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं, हे प्रत्येकाला मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. ते ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे. बरं का, त्याला फुल स्टॉप तेव्हा मिळाला जातो त्या कर्माला, जेव्हा मृत्यू झाला जातो, त्यावेळेला पूर्णविराम मिळाला जातो. मृत्यू म्हटल्यानंतर बघा, ज्या देहाने कर्म केलेली आहे, ज्या देहाचं जगणं वागणं आपण बघितलेलं आहे, तो देह, ते शरीर त्या ठिकाणी जळत असते मौली. बरं का, शरीर जळत असतंय. पण आपल्या चर्मचक्षुने जर पाहायला गेलं तर आपल्याला असं वाटतंय एकदा मृत्यू झालं म्हणजे सगळं संपलं. बरं का, आणि म्हणून मग काही लोक काय करतात, कोणी त्यागी जीवन आपले दुःखजनी करण्या नष्ट. काही या जीवनाचा त्याग करतात, आयुष्याचा त्याग करतात, देहाचा त्याग करतात, दुःख जगी करण्या नष्ट, दुःख नष्ट व्हावं म्हणून. पण खरं तर मृत्यू म्हटल्यानंतर तिथे दुःखाला फुल स्टॉप नाही. बरं का, दुःख संपत नाही. कारण जळताना आम्हाला देह दिसतोय, शरीर दिसतंय. मौली, एकदा माणूस निघून गेला, शरीराची राख होते, देहाची राख होते. ज्या चामडीवर आम्ही प्रेम केलं त्या चामडीची राख होते, माती होते.
ज्या सौंदर्यावर, ज्या शरीरावर आम्ही प्रेम केलं त्याची राख होते, त्याची माती होते. पण त्या देहाने केलेली कर्म मात्र कधीही जळत नसतात. त्या शरीराने केलेली कर्म मात्र कधीही जळत नसतात, त्यांची कधीही राख होत नसते. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्हाला जे उपयोगी येतंय, चांगलं किंवा वाईट कर्म, पाप किंवा पुण्य, जे आम्ही आयुष्यभर कर्म करतोय ना, देह कार्य करत असताना जे कर्म करतोय ना, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर असतात. ती कर्म, आम्ही केलेला धर्म आमच्या बरोबर असतो, आम्हाला साथ देत असतो. आणि म्हणून मग आपल्याला असं वाटतंय की देह संपला, शरीर संपलं म्हणजे दुःख संपलं. त्या देहाने ज्याप्रमाणे कर्म केलेले आहेत ना, त्याप्रमाणे पुढे सुख का दुःख मरणोत्तरच्या प्रवासात सुद्धा भोगावं लागतंय, भोगावं लागतंय, भोगावं लागतंय. बरं का? ज्या देहाची राख होते, ज्या शरीराची राख होते, त्याचा विशेष विचार आम्ही करत असतो. आम्ही काळजी कोणाची घेतो? चोचले कोणाचे पुरवतो, शरीराचे की मनाचे? अधिक करून अंतःकरणाचा विचार करतो की शरीराचा विचार करतोय आम्ही? ज्या शरीराची राख होते, ज्या देहाची राख होते, बरं का, त्याच्यासाठी साबण आहे, पावडर आहे, लिक्विड आहे, अत्तर आहे, सेंट आहे, काय वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम आहेत शरीरासाठी. ज्या मनावर आमचा आत्ताचाही प्रवास अवलंबून आहे आणि मरणोत्तरचाही प्रवास अवलंबून आहे, त्याला काय आहे बरं? मन स्वच्छ करायला साबण मिळतो का बरं या लापेच्या गावातील एखाद्या दुकानामध्ये? आपल्या भिवंडीमध्ये कुठे एखादं दुकान असं आहे का ते साबण आणल्यानंतर मन स्वच्छ होईल, अंतःकरण स्वच्छ होईल, असं काही आहे एखादं लिक्विड वगैरे काही? नाही. निर्मल जीवन त्याला काय करील साबण? काय नाही, निर्मल जीवन त्याला काय करेल साबण? ज्या देहाची राख होते, ज्या देहाची माती होते, त्याची विशेष काळजी आम्ही घेतोय, त्याच्याकडे विशेष लक्ष आम्ही आकर्षित करतोय. ते सुंदर दिसावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, ते सुंदर राहावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. तो देह ज्या मनावर अवलंबून आहे, त्या मनाचा आम्ही कधी विचार करत नाही. तो देह ज्या अंतःकरणावर अवलंबून आहे, त्या अंतःकरणाचा आम्ही कधी विचार करत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. आध्यात्मिक संप्रदायामध्ये कार्य करत असताना माणसाने तुकोबांवर जास्त विश्वास ठेवावा की हातातल्या अंगठीवर? काय तुकोबांच्या गाथेवर जास्त विश्वास ठेवावा की हाताला बांधलेल्या दोऱ्यावर, की गळ्यात असलेल्या ताईतीवर? आध्यात्मिक विचाराचं चाललंय बरं का. जे भक्त स्वतःला भक्त म्हणून घेतात ना, जे स्वतःला आध्यात्मिक समजतात, परमार्थिक समजतात ना, त्यांचं चाललंय. दुर्दैव एवढंच आहे, आम्ही जेवढा गाथेवर विश्वास ठेवत नाही, तेवढा हातामध्ये एखादी दिलेली अंगठी, हाताला बांधलेला एखादा दोरा, गळ्यामध्ये बांधलेला एखादा दोरा, पायाला बांधलेला एखादा दोरा, कमरेला बांधलेला एखादा दोरा, त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो. त्याच्या पुढे सांगू, कधीतरी प्रवास करत असताना एखाद्या बाजारामध्ये जर रस्त्याच्या बाजूला आम्हाला पोपटवाला जर भेटला ना, भविष्य सांगणारा पोपट, तुम्ही त्या पोपटावर जास्त विश्वास ठेवता का ते माणसावर जास्त विश्वास ठेवता? काय आमच्या जीवनाचं सूत्र काय माहितीये का? ज्या माणसाने माणसावर विश्वास ठेवायला पाहिजे ना, तो माणूस माणसावर विश्वास ठेवत नाही. दुर्दैव एवढंच आहे, ज्या पोपटाला पोपटाचं भविष्य कळत नाही, त्या पोपटाला भविष्य माणूस विचारतो आणि त्या पोपटावर जास्त विश्वास ठेवतो. अरे स्वतःच्या बुद्धीचा जरा वापर करा ना दादा. जर त्या पोपटाला पोपटाचं भविष्य कळलं असतं की मी पुढे पारध्याच्या हातात सापडणार आहे, कोणतरी मला पकडून मला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करणार आहे, हे भविष्य जर त्याला कळलं असतं तर तो आज पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकला नसता, पारध्याच्या पिंजऱ्यामध्ये राहिला नसता. जर आम्ही आमच्या बुद्धीचा जर वापर केला तर आम्हाला कळेल ना की त्याला स्वतःला भविष्य कळत नाही. त्याच्यावर आम्ही किती विश्वास ठेवावा, किती विश्वास ठेवावा.
संत आमचा उद्धार करण्यासाठी येत आहेत. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांचं येणं कशासाठी? बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. आमचा उद्धार करण्यासाठी संत येत असतात. आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी संत येत असतात. जेव्हा जेव्हा संत येतात ना, तेव्हा तेव्हा आमच्या हिताचंच मार्गदर्शन आम्हाला करत असतात. हिताचंच. आमचा संतांच्या वचनावर जास्त विश्वास आहे की येणारा जाणारा आमच्या दरवाजामध्ये जे भोंदू येत आहेत, साधूचा वेश घेऊन जे बाधू येत आहेत, त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतो आम्ही. कोणावर जास्त विश्वास ठेवतो? कोणावर जास्त विश्वास ठेवतो? आणि मग जीवनाचं सूत्र आहे माऊली, नको त्या ठिकाणी जास्त विश्वास माणसाचा बसला, नको त्या ठिकाणी की आयुष्य बर्बाद झालं असं म्हणायला हरकत नाही. आज या कलियुगामध्ये असे कितीतरी साधू, असे कितीतरी संत आणि त्यांचा वेश घेतलेली माणसं आम्हाला पाहायला मिळतात. स्वतः बर्बाद होतातच होतात, पण त्यांच्या पायाला ज्याने हात लावला त्यालाही बर्बाद करतात. बाबा आहे की नाही? अरे मग तुकोबांच्या चरणस्पर्श ज्यांनी केला, अर्थात गाथेचा स्पर्श म्हणजे तुकोबांचा चरणस्पर्श आहे. ज्ञानेश्वरीला स्पर्श अर्थात माऊलींचा चरणस्पर्श आहे. ज्यांनी ज्यांनी चरणस्पर्श केला त्याचा उद्धार झाला माऊली. असं एकही उदाहरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही की गाथा गीता वाचून वाया गेला. एकही नाही. नाम घेता वाया गेला आहे का असं कोणी? एकदा त्या गाथेचा स्पर्श माऊली झाला ना की आध्यात्मिक विचाराची प्रेरणा आणि स्फूर्ती अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. एकदा त्या ज्ञानेश्वरीचा स्पर्श माऊली झाला ना की ते ज्ञान आम्हाला प्राप्त होत असतंय. एक वेगळ्या प्रकारची आमच्या अंतःकरणामध्ये धर्म कार्याची प्रेरणा निर्माण होत असते. मग नको त्यांना शरण जाण्यापेक्षा संतांना शरण गेलो पाहिजे ना. नको त्यांचा विचार करण्यापेक्षा संतांचा विचार अधिक करून आम्ही केला पाहिजे. संतांचा विचार अधिक करून आम्ही केला पाहिजे. आता जरा आपण आपल्या जीवनाकडे येऊ. आपलं रोजचे जीवन आपण बघूयात जरा, बरं का. महिलांना जास्त काय आवडतंय बरं? जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई आवडते की गावातल्या उखाल्या पाखाल्या आवडतात? नाही, पुरुषांकडे पण येणार आहेत आपण थोड्या वेळात येऊ. पहिले म्हणजे महिलांकडे खूप सामर्थ्य बाबा, बरं का. पुरुषाकडे जेवढं सामर्थ्य नाही, म्हणजे तुम्हाला कमी समजतोय असं नाही, आपल्याला कमी समजतोय असं नाही, पण मला सांगा तिन्ही देवांचं बालकं करण्याचं सामर्थ्य कोणात आहे? कोणात आहे? बाईमध्ये ना, महिलेमध्ये ना, की पुरुषांमध्ये? महिलेमध्ये. माऊली वेळ जर आली, वेळ जर पडली तशी, तर वेळेवर सूर्याला उगवू न देण्याचं सामर्थ्य पतिव्रतेमध्ये आहे, महिलेमध्ये आहे. किती सामर्थ्य आहे! तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा पूज्य महात्मा गांधी, बसली सासी का स्वस्त भगिनी ठोकाता ललकारी, हे हिंद भूमीचे नारी, हे हिंद भूमीचे नारी. श्री ही अनादी काळची माता आहे. संपूर्ण जगताची निर्मिती तिच्यापासून झालेली आहे. जगताची निर्मिती तिच्यापासून झालेली आहे. योग्य त्या ठिकाणी जर महिलेने आपलं सामर्थ्य वापरलं आणि त्याप्रमाणे संस्कार आणि मार्गदर्शन जर केलं, तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचं दर्शन आम्हाला घडतंय. महिलांनी योग्य ते जर मार्गदर्शन केलं आणि योग्य ते जर संस्कार केले, तर वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबांचं दर्शन आम्हाला घडतंय. ईश्वरी ज्ञान देणाऱ्या केवळ योग्यांचीच नव्हे, तर विश्वाची माऊली असलेल्या माऊली ज्ञानोबांचं दर्शन आम्हाला घडतंय. फक्त ते सामर्थ्य आम्ही चांगल्या कामासाठी वापरलं पाहिजे, धर्म कार्यासाठी वापरलं पाहिजे, देव कार्यासाठी वापरलं पाहिजे, बरं का. वेळ मिळाला की आम्हाला जनाबाई आठवली पाहिजे, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई आठवली पाहिजे. वेळ मिळाला की आम्ही गाथा गीता ज्ञानेश्वरी हरिपाठ घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे.
आता प्रामाणिकपणे सांगा, ज्या वेळेला तुमच्या घरातलं आवरतंय त्यावेळेला एकतर शेजारीन तुमच्या घरी येते, नाही तर तुम्ही शेजाऱ्यांकडे जाता. खरंय की कुठे? आणि मग 2-4 महिला एकत्र आल्या की मग जनाबाई काढतात का वाचायला? बहिणाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा? काय नाही ना? ते पण जाऊ दे, चला ते खूपच अगदी नाही का मोठा विषय झाला तो. जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, मुक्ताबाई म्हणजे खूप मोठा विषय झाला. मग माईंना वाचता का? सिंधुताई सपकाळ, सावित्रीबाई फुले त्यांना वाचता का? अरे या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी आदर्शयुक्त महिला होऊन गेल्या आहेत, सध्या कार्य करतायत. कितीतरी अशा आदर्शयुक्त महिला आहेत की त्यांचा विचार आम्ही करावा आणि आमच्या जीवनाची वाटचाल आम्ही करावी. आमचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा कितीतरी महिला आहेत की त्यांचा विचार, त्यांचा आदर्श आम्ही घ्यावा, त्यांचं चरित्र आम्ही वाचावं, त्यांचं जीवन चरित्र आम्ही पाहावं आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करावी, त्याप्रमाणे आम्ही जगण्या वागण्याचा प्रयत्न करावा. आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्दैव एवढंच आहे, आम्ही पाप करतोय की पुण्य करतोय हेच आम्हाला कळत नाही. 2 महिला जर बसल्या असतील तर तिसरी विषयी चर्चा सुरू असते. तिसरी जर तिथे आली तर तिची चर्चा बंद, चौथीची चर्चा सुरू होते. आणि चौथी जर तिथे आली तर मग 5वीला कोणाला तरी विषयाला घेतात. 5वीला म्हणजे 5वीला नाही हो का, इयत्ता 5वी पण नाही ना, ती घुगऱ्यांची 5वी पण नाही. आणि मग 5वीला विषयाला घेतल्यानंतर जर दुसरी उठून गेली तर तिच्याविषयी लगेच या 4 जणी चर्चा करायला सुरुवात करतात. खरं आहे की खोटं आहे? पुरुषांना जरा बरं वाटलं असं, पण आपलं पण तेच आहे. आपलं कुठे वेगळं आहे? आपण तुकोबा वाचतो का, माऊली वाचतो का? काय हिताचं ऐकायला गेलं की कंटाळा येतो. जांभई कधी येते? मोबाईल पाहताना. झोपण्याच्या वेळी पण माणूस जागा असतो. 1-1, 2-2 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात. तुम्हाला आठवण करून दिली का? नाही ना? पोरांना अशी आठवण करून दिली की लगेचच त्यांना ते हँग झाल्यासारखं वाटतंय, काहीतरी आपण चुकलो की काय. पण चांगली मुलं बसलेत. धन्य तुमचे माता पिता, आई वडील तुमचे चांगले, तुमच्यावर चांगले संस्कार केले. खरं सांगतो तुम्हाला, आतापर्यंत तुम्ही मोबाईल न घेता बसलेत ना, हे खऱ्या अर्थानं तुमच्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत आत्ताच्या काळात. हो का? ग्रंथ तर लांब गेलं बाबा, पण तेवढं जरी दिसलं ना तरी पण मुलगा चांगला आहे म्हणायला हरकत नाही. काय तिथे जांभई येत नाही, तिथे कंटाळा येत नाही. चित्रपट पाहताना तिथे कंटाळा येत नाही, आळस येत नाही. मला सांगा, संध्याकाळच्या वेळी जर महिलांच्या हातात रिमोट भेटला तर 1-1, 2-2 तास घरातल्यांना आशा पण नाही त्या रिमोटची. कारण एकावर एक 2-3 मालिका तर असतातच असतात. जोपर्यंत पूर्ण होत नाही ना तोपर्यंत तो बाप पण पोरांना बोलतो, पोरं आता तुम्ही अपेक्षा करू नका त्या मोबाईल मिळेल अशी. आणि पोरं पण बोलतात, तुम्ही पण बसा माता, तुम्हाला पण मिळणार नाही. तिथे कंटाळा येत नाही, तिथे आळस येत नाही. ज्या ठिकाणी आमचं अनहित आहे त्या ठिकाणी आळस येत नाही. मला सांगा, खोट्याला खरं म्हणण्यामध्ये आम्ही पटाईत आहोत. चित्रपट खरं आहे की खोटा आहे? हा, आपण जो चित्रपट पाहतो बाबा, तो खरा की खोटा? खोटा. खोटा म्हणून पाहतो का खरा म्हणून पाहतो? अरे समोर जशी क्रिया होते तसे आमचे हावभाव जर होतात तर तेवढा आम्ही एकरूप होतो ना. तिथे रडायचं काहीतरी आलं, एखादं चित्र केलं की त्याप्रमाणे आमच्या डोळ्याला अश्रू येतात. हसायचं आलं की लगेच हसतोय आम्ही. एखाद्या ठिकाणी काहीतरी वाईट घडलं की लगेच आमच्या तोंडातून तू कसा आवाज येतो. असं व्हायला नको होतं. खोटं आहे माहिती आहे, पण आम्ही एवढे एकरूप होतोय की पाहता पाहता जसं समोर चित्र दिसेल तसे हावभाव आमच्याकडे दिसायला लागतात. ज्या वेळेला प्रवचन श्रवण करताना तेवढे एकरूप आम्ही होऊ ना, कीर्तन श्रवण करताना तेवढे एकरूप आम्ही होऊ ना, 100% प्रवचनातले आणि कीर्तनातले जे संतांना अभिप्रेत आहेत ते हावभाव आमच्याकडे दिसून आल्याशिवाय राहणार नाहीत. जर तेवढ्या एकरूपतेने आम्ही बघितलं तर दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो माणूस. हा, आहे काही परिवर्तन? परिवर्तन आहे का काही? परिवर्तन व्हावं म्हणून गीता आहे, गाथा आहे, ज्ञानेश्वरी, भागवत आहे, हरिपाठ आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव 65 आहे. कशासाठी? परिवर्तन व्हावं म्हणून. खोट्यावर आम्ही जास्त विश्वास ठेवतो. आम्ही ग्रंथांवर विश्वास ठेवायला पाहिजे, तेवढा विश्वास ग्रंथांवर न ठेवता आम्ही संतांवर जास्त विश्वास ठेवायला पाहिजे, तेवढा विश्वास संतांवर न ठेवता जी मालिका, नाव काय, सिरियल, बट नॉट रिअल. रिअल आहे का ते? खरं आहे का ते?
एखाद्या मालिकेमध्ये एखाद्याची बायको असते ना, ती दुसऱ्या मालिकेमध्ये पिकलेल केस लावून लगेच आईस होते त्याची. खरं आहे का खोटं आहे? हा, तिसऱ्या मालिकेमध्ये वेगळाच काहीतरी टोप घालून ती त्याची मुलगी असते आणि बोलते पण ही त्या मालिकेतली ही त्याची आईस ना ग. मग ह्या मालिकेत डायरेक्ट पोर झाली, त्या मालिकेत बाई आहे. असो, महत्वाचा विषय काय माहितीये का? आता तिथे जर तुम्ही बोलाल की आम्ही चांगलं घेतोय, मग चांगलं वागणं दिसायला पाहिजे. अजून जर आपल्या घरामध्ये नको त्या प्रकारचे विचार, नको त्या प्रकारची क्रिया जर पाहायला मिळते, तर त्यातून चांगलं शिकत नाहीत आपण. हे उदाहरण आहे त्याचं, हे उदाहरण आहे बरं का. आणि म्हणून काय विषय माहितीये का, आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना ज्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित करायला पाहिजे ना, ज्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे त्याच्यावर विश्वास न ठेवता आम्ही नको त्या ठिकाणी विश्वास ठेवतोय. आणि म्हणून मग काय होतंय माहितीये का, ज्या कारणास्तव आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, ज्या कामानिमित्त हा नरदेह आम्हाला भगवंताने दिलेला आहे, ते कारण, ते काम, ते कार्य बाजूलाच राहतंय, बाजूलाच राहतंय. नाही होत आमच्याकडून, नाही घडत आमच्याकडून बरं का. आम्ही पाप गोळा करतो की पुण्य गोळा करतो हेच माहित नाही. दुसऱ्याची निंदा करणं पाप की पुण्य? दुसऱ्याचा मत्सर करणं, तिरस्कार करणं पाप की पुण्य? सहज घडतंय आमच्याकडून माऊली, सहज चालता चालता तिरस्कार घडतो, बोलता बोलता निंदा घडते, बोलता बोलता मत्सर घडते, कळत नाही आम्हाला. भगवंतानी आम्हाला या ठिकाणी जन्माला घालताना प्रारब्धाने संचित बरोबर दिलेली आहे. 2 गाठोडं बरोबर दिलेत बरं का, प्रारब्धाचं आणि संचिताचं. त्यात आम्ही क्रियमान कर्म करून वाढवायचं आहे, पुण्य कर्म करून त्याच्यामध्ये वाढवायचंय. आम्ही पाप कर्म करून दिलंय ते घटवतोय, म्हणून आमच्या वाट्याला नको ते पाहायला मिळत आहे. आमचं जीवन खऱ्या अर्थानं अनेक अडथळे जे निर्माण होतात त्याला कारण तेच आहे, तेच आहे त्याला कारण बरं का. वेळ जर मिळाली तर टाइमपास म्हणून माणूस काय करतो? ग्रंथ घेतो का? असं एक तरी तुम्हाला नमुना भेटलाय का प्रवासामध्ये? प्रवास करता करता त्याला वेळ भरपूर आहे म्हणून तो आपल्याकडे हरिपाठाची मालिका मागायला आलाय. दादा अहो तुमच्याकडे आहे का हरिपाठाची मालिका? जरा द्या ना, मला वाचू द्या. ग्रंथ आहे का तुमच्याकडे? काय पण चुना मागायला आलेला अनेक वेळेला अनुभव आला असेल तुम्हाला. आहे का काही संपर्क आहे का, काही संबंध आहे का, काही नातं आहे का? काय काही नाही माऊली. नातं नसते, मैत्री नसते, ओळखही नसते, तरीही तो तुमच्या आमच्याकडे मागतोय दादा सुना आहे का द्या ना. अरे काय आहे का नातं बितं तुझं माझं? काही संबंध आहे का, काही ओळख आहे का? पण तलप त्याला गप्प बसू देत नाही. इंद्रियांना जी सवय लागलेली आहे ना, ती सवय त्याला गप्प बसू देत नाही. ज्या दिवशी आध्यात्मिक विचाराची तेवढी तलप आम्हाला येईल ना, तेवढी सवय आणि तेवढी इंद्रियांना आमच्या वळण त्याप्रमाणे लागेल ना, त्या वेळेला आमची इंद्रिय आध्यात्मिक विचारापासून बाजूला होणार नाही. असं बेचैन झालं पाहिजे माणसाला. एक दिवस जर आम्हाला ग्रंथ वाचायला नाही मिळाला ना, इंद्रियांनी आम्हाला असं अगदी इंद्रिय बेचैन झाली पाहिजेत. जोपर्यंत तो ग्रंथ वाचत नाही, जोपर्यंत 4 ओव्या 2 अभंग आम्ही वाचत नाही, तोपर्यंत आमच्या इंद्रियांना शांतता नाही, समाधान नाही. अशा प्रकारे त्या इंद्रियांना वळण लावलं पाहिजे आम्ही, अशा प्रकारे वळण लावलं पाहिजे. कधीतरी घाई गडबड झाली आणि आंघोळ करून तसंच घर सोडलं, त्याने नामस्मरण केलं नाही, ग्रंथ वाचन केलं नाही, असं बेचैन वाटलं पाहिजे त्याला बरं का. व्यसनाधीन झालेल्या माणसाला जर वेळेवर व्यसन केलं नाही तर असं म्हणतात काही माणसं वेड्यासारखी करतात. खरंय की खोटं आहे? हा, नसेल अनुभव तो तुम्हाला दाखवतो अशी कितीतरी उदाहरणं दाखवतोय. व्यसनाधीन झालेल्या माणसाला वेळेवर जर व्यसन करायला मिळालं नाही तर तो बेचैन होतो, तो वेड्यासारखा वागतो. तुकोबा वेडेच झाले होते. तुकोबांना लोकांनी वेडच ठरवलं होतं. आणि सांगू का, प्रामाणिकपणे आमचाही तोच प्रयत्न आहे. जो तुकोबांना वेड लागला होता, तो वेड ज्या दिवशी आम्हाला लागेल ना, त्या दिवशी आमच्या भविष्याची चिंता संपलेली असेल. फक्त ते वेड आम्हाला लागलं पाहिजे. कसलं वेड आहे ते? अहो जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. कसलं वेड आहे ते? हिची दान देगा देवा,
तुझा विसर न व्हावा. भगवंताचं विस्मरण नाही. कुठेही जाऊ द्या, शेतावर असू द्या, बांधावर असू द्या, गावात असू द्या, प्रवासात असू द्या, घरात असू द्या, कुठेही असू द्या, पांडुरंग पांडुरंग, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे वेड लागलं पाहिजे माणसाला. आणि कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मौली, कलियुगामध्ये उद्धार करण्याचा मार्ग हाच आहे, भगवंताचं नामस्मरण, देवाचं नामस्मरण. हरिपाठातला एक अभंग जरी आम्हाला कळला ना, एकच अभंग, अख्खा हरिपाठ पाठ आहे मौली, पण हरिकडं अजून पाठच आहे, त्याचं काय? हरिपाठ अख्खा पाठ आहे. आणि कमीत कमी जर आम्ही हरिपाठ म्हणायला लागलो ना आणि व्यवस्थित जर आम्हाला वेळ भेटला तर 2.5 ते 3 तास, 2.5 ते 3 तास आळवला पाहिजे, मजा घेतली पाहिजे, आनंद घेतला पाहिजे, रममाण झाला पाहिजे. पण त्याच्यानंतर हरी मुखे म्हणायला अर्धा तास तरी घालवतो का नामस्मरण करायला? काय हरी मुखे म्हणा हा केलेला उपदेश आहे, म्हणतोय का? 3 तास जर आम्ही हरिपाठ पूर्ण करायला जर त्या ठिकाणी वेळ घालवतोय, तो वेळ घालवल्यानंतर जर अर्धा तासही आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण घडत नसेल तर फक्त ज्ञान आहे, प्रॅक्टिकली काहीच नाही. ज्ञान आहे फक्त, हरिमुखे म्हणा, प्रॅक्टिकली काय आहे? नामस्मरण घडतंय का? पहिला अभंग जरी आम्हाला कळला आणि त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती 4ही साधियल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयुज्यता 4ही मुक्ती प्राप्त करून देण्याचा अधिकार नामस्मरणामध्ये आहे. नामस्मरणामध्ये. आणि ते नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे बरं का. चालता बोलता जरी नामस्मरण केलं ना मौली, तरी त्याची प्राप्ती आपल्याला मिळते बरं का, तरी त्याची प्राप्ती मिळते. ठरवून नामस्मरण करा किंवा सहज बसता उठता नामस्मरण करा. नाम भगवंताचं मुखात आलं की त्याची प्राप्ती देव आम्हाला करून देतातच, करून देतात बरं का. आम्ही आमच्या घरात नामस्मरण केलं काय, शेतावर नामस्मरण केलं काय, बांधावर काम करता करता, शेतात काम करता करता नामस्मरण केलं काय, तो काळ सार्थकी लागला जातो, पुण्य गोळा झालं जातंय. आणि जे काही असेल त्याचा मोबदला ते भगवंत आम्हाला तिथल्या तिथे देऊन टाकत असतात. देव कधी देवाच्या अंगावर ठेवत नाही हा बरं का मौली. देव कधी देवाच्या अंगावर ठेवत नाही. तुम्ही ग्रंथ वाचन करा, तुम्हाला समाधान प्राप्त होईल, तुम्हाला लगेच त्यातून मार्गदर्शन मिळेल, एक मनाकडे वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही प्रवचन श्रवण करा, नक्कीच त्याच्यातून तुम्हाला मिळालेलं ज्ञान एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती मिळेल, वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळेल. त्याच्यातून कीर्तन श्रवण करा, आनंद मिळेल, समाधान मिळेल, प्रेरणा मिळेल, स्फूर्ती मिळेल, ज्ञान मिळेल. तिथेच जिथे आपण परमार्थ करतोय ना, जिथे आपण परमार्थिक जे काही कार्य असेल ते करतोय ना, त्या ठिकाणी लगेचच त्याची प्राप्ती मिळत असते, लगेचच प्राप्ती मिळत असते बरं का. फक्त एवढं स्मरणात ठेवा की जेव्हा आम्ही देव कार्य करतोय, संसारिक कार्य करत असताना विशेष अडचणी निर्माण होत नाहीत, प्रापंचिक कार्य करत असताना विशेष अडचणी निर्माण होत नाहीत. पण धर्म कार्य करायचं गेलं, देव कार्य करायचं ठरवलं की अडचणी निर्माण होणारच. काय धर्म कार्य करायचं म्हटल्यानंतर अडचण निर्माण होणार. तुम्ही अगदी तुकोबांपासून, माऊलींपासून विचार करा तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींपर्यंत नव्हे आज जे धर्म कार्य करतायत ना त्यांचा विचार करा.